नमस्ते सर्वांना, शीतमा फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत। आज मी इथे एक असा क्विल्टिंग करून घेतलेला कपडा आहे। तो 18 बाय 10.5चा एकच पीस आहे तो। तर याची अशी फोल्ड करून घ्यायची आहे 4 पदरी आणि कॉर्नरला 1 इंचवर मार्किंग करून असं राऊंड शेपमध्ये कटिंग करायचं आहे। त्यानंतर फोल्डच्या बाजूने आपल्याला 5 इंचवर मार्किंग करायचं आहे आणि वरून इकडे त्या मार्किंगपर्यंत आपल्याला झिप घ्यायची आहे। इथे बेल्ट घेतलेले आहेत 11.5 ते 12 इंचाचे आहेत ते बेल्ट। इथे सेंटर मार्क पॉइंट काढून तिथे 2-2 इंचावर मार्किंग करून हा बेल्ट बसवून घ्यायचा आहे। इथे झिपला असा सेंटर मार्क काढून कपड्याच्या सेंटर मार्कपासून जोडून घ्यायचं आहे। अर्धा भाग जोडल्यानंतर परत दुसरीकडचा या बाजूच्या साईडचा जोडायचा आहे। नंतर थोडे वळणाच्या बाजूवर थोडेसे कट्स मारायचे आहेत झिपला, राऊंड शेप व्यवस्थित येईल। एक बाजू झालेली आहे, आता दुसरी बाजू आपण जोडून घेणार आहे। झिप लावून झालेली आहे। एक वन साइड अजून राहिलेली आहे, ती लावून घ्यायची आहे। त्यानंतर इथं 1.25 इंचावर मार्किंग करते मी, बॉक्स तयार करते चौकट। तो कट करून घ्यायचा आहे। त्याला दोन्ही साईड शिवून घ्यायच्या आहेत, त्याला 5 इंचावर मार्किंग केलेल्या। त्यानंतर एक कोपरे शिवून घ्यायचे आहेत। इथे बॅग कंप्लीट तयार झालेली आहे। आता आपण उलटवून पाहू शकतो। तर ही सुंदर अशी बॅग खूपच दिसायला सुंदर आहे आणि झटपट होणारी आहे। तर ही बॅग आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।